मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी आपण आमच्या सर्व टीम मार्फत जनसेवा सोशल फाउंडेशन आणि आमचे मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था गेल्या वर्षी अशा थंडीच्या दिवसात जे रोडवर बेघर असलेले जे कुटुंब असतात त्यांना आधार देण्याचा एक ऊब देण्याचं कार्य या संस्थेमार्फत आम्ही करत असतो। यावर्षी आम्हाला असे एक दानशूर व्यक्ती मिळाले की त्यांचे असे मत आहे की आमचे नाव कुठेही न घेता गुप्तदान आमच्याकडून करावे। हे तुमची टीम गेल्या वर्षी केलेलं आम्ही पाहिलं आहे, यावर्षी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करायला ही आमची अपेक्षा आहे। म्हणून आम्ही तुम्हाला एक 200 ते 300 चादर देतो। हे चादर तुम्ही सोलापूरमधील जे बेघर आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं तुम्ही काम व्यवस्थितपणे करता हे आम्हाला खात्री आहे। म्हणून त्यांनी आम्हाला 200 ते 300 चादर दिले। आम्ही आज आमच्या सर्व टीम मिळून आज रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत त्या लोकांना आम्ही एक ऊब देण्याचं काम आम्ही करत आहोत। असे सर्व समाजातील सर्व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन असे सामाजिक कार्यात भाग घ्यावा मी आमच्या सर्व टीमकडून आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार। महेश चव्हाणजी, मी सोलापुरात होतो। आम्ही रोज सकाळी यांच्यामार्फत सिव्हिलमध्ये शिरावपीठ वाटप नाश्ता अनेक सिव्हिलच्या रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना होतं हे आम्हाला माहिती पडलं यूट्यूबद्वारे। मग आम्ही यांना जॉईन झाल्यावर आम्हाला आज कळालं की आज चादर वाटप आहे। तर आज आम्ही यांच्यासोबत आलो असता या अशा भयानक थंडीत अनेक सोलापुरात सिव्हिलच्या इथं असू दे, पार्क चौकात असू दे, स्टेशनपाशी असू दे, अनेक असे उघडे बिगर चादरीचे बेवारस झोपलेले लोक आम्हाला दिसले। त्यांचा हाल बघून आम्हाला जे चादरी दिला त्यांचं मनापासून आभार आहे आणि आम्ही त्यांच्यामार्फत त्या लोकांची मदत करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे। आणि या चादरीमुळे या सर्व थंडीपासून यांचा बचाव होईल हीच अपेक्षा आहे।